नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुया दिवसभरातील ठळक घडामोडी। घरासमोर खेळत असताना सांडपाण्याच्या शोष खड्ड्यात पडून 5 वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला। केळगाव तालुका खेड हद्दीत ही घटना घडली। वीरेन उर्फ वीरू गजानन खुन्ने वय वर्ष 5 असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचं नाव आहे। आळंदी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गजानन खुन्ने यांचा मुलगा वीरेन हा खेळत असताना शोष खड्ड्यात पडला। बराच वेळ झाला तरी तो घरी आला नाही, म्हणून खुन्ने यांनी परिसरात शोधण्यास सुरुवात केली। सर्वत्र शोधल्यानंतरही तो सापडत नसल्याने त्यांनी दुपारी मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार आळंदी पोलीस ठाण्यात दिली। त्या दरम्यान खुन्ने यांनी शोष खड्ड्यात पाहिले असता वीरेनचा शर्ट दिसून आला। त्याला रुग्णालयात दाखल केले, मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता। निमगाव खंडोबा तालुका खेड येथे भोंडवे वस्तीवर वन विभागाने 2 बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे। मात्र अजूनही या भागात बिबट्यांचा वावर कायम असल्याने दहशत कायम आहे। निमगाव खंडोबा परिसरातील काळे वस्ती, गणेशनगर, भोंडवे वस्ती, थोरात वस्ती, भगत वस्ती या परिसरात बिबट्यांनी धुमाकूळ घातला होता। शेळ्या मेंढ्यांवर बिबटे हल्ले करत होते। बिबट्यांच्या दहशतीमुळे शेती कामे करणे अवघड झाले होते। ग्रामस्थांच्या मागणीनुसार या परिसरात वन विभागाने पिंजरे लावले होते। दिनांक 28 जून रोजी या पिंजऱ्यात 2 बिबटे जेरबंद झाले। यामध्ये एक नर, एक मादी वय 1.5 वर्षाचे आहे। माणिकडोह बिबट निवारा केंद्रात या बिबट्यांना सोडण्यात आले असल्याचे वन विभागाने सांगितले। पिकअप वाहनातून कत्तलीसाठी बेकायदेशीररित्या 2 बैलांची वाहतूक करताना दोघांना पकडण्यात आले। ही कारवाई शनिवारी दुपारी खेड तालुक्यातील रासे फाटा येथे केली। गणेश येडुदास शिंदे वय वर्ष 30 राहणार खर्डा जामखेड आणि शिवाजी रामचंद्र मोरे वय वर्ष 52 राहणार सातेफळ जामखेड अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत। पोलीस कॉन्स्टेबल रमेश कांबळे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। आरोपींनी पिकअप गाडी 40,400 रुपयांच्या 2 बैलांना पाण्याची व चाऱ्याची व्यवस्था न करता अत्यंत अमानुषरित्या बांधून वाहतूक केली जात होती। याबाबत कोणताही परवाना व परवानगी नसल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळून आले। आरोपी कत्तल करण्यासाठी बैलांची वाहतूक करत होते। पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील अनेक वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या आणि चाकण व महाळुंगे पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत। पिंपरी चिंचवड पोलीस दलातील पोलीस उपायुक्त संदीप डोईफोडे आणि पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांची बदली झाली। याबाबतचे आदेश गृह विभागाचे सहसचिव व्यंकटेश भट यांनी दिले आहेत। संदीप डोईफोडे यांची ऑगस्ट 2023 मध्ये पिंपरी चिंचवड शहरात बदली झाली होती। आता त्यांची मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे। पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांची राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 2 पुणे येथे समादेशकपदी बदली झाली आहे। पिंपरी चिंचवड पोलीस दलातील 6 पोलीस निरीक्षकांची अंतर्गत बदली करण्यात आली। महाळुंगे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांची नियंत्रण कक्ष येथे बदली झाली आहे। आता वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिगंबर सूर्यवंशी यांच्याकडे महाळुंगे पोलीस ठाण्याचा कार्यभार देण्यात आला आहे। अनिल देवडे यांची क्राईम पोलीस निरीक्षक म्हणून महाळुंगे पोलीस ठाणे येथे बदली झाली आहे। खेड तालुक्यातील आगरमाथा कडूस रोड भागात बिबट्या वारंवार दर्शन देतोय। बिबट्याच्या दहशतीने बाहेर पडणे देखील अवघड झाल्याचं स्थानिकांनी कळवलंय। राजगुरुनगर नगर परिषदेचे आरोग्य आणि पाणी पुरवठा कर्मचारी रात्रंदिवस नागरिकांना सेवा देत आहेत। शासन मात्र अशा कर्मचाऱ्यांना नगर परिषदेत समावेश करून घेत नाहीये। याबाबतचे निवेदन आमदार बाबाजी काळे यांना श्रमिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिले। राजगुरुनगर शहरातील टेल्को कॉलनी नंबर 3 मध्ये आढळून आलेल्या घोरपडीला सर्पमित्र चेतन गावडे यांनी पकडून निसर्गाच्या अधिवासात सुटलाय। आखरवाडी येथील शेतात कांदा अरण करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे। आळंदी येथील भागीरथी नाला पुलावरील दुतर्फा दगडी कठडे पडलेल्या अवस्थेत आहेत। यामुळे अपघातांची शक्यता निर्माण झाली असल्याचं स्थानिकांनी कळवलंय। यंग जॉली क्लब गणेश उत्सव मंडळ चाकण यांच्या वतीनं कालिका माता मंदिर परिसरात कासारा तळे आणि कडाचीवाडी या ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आलं। खरपुडी बुद्रुक येथील समाजसेवक डॉक्टर निरंजन चंद्रकांत खंडागळे यांना दिल्ली येथे मॅजिक बुक ऑफ रेकॉर्ड फाउंडेशन या संस्थेनं मानद डॉक्टरेट पदवीनं सन्मानित केलाय। करंज विहिरे गावातील अंगणवाडी केंद्र गावठाण, अंगणवाडी केंद्र तळशेत आणि अंगणवाडी केंद्र थोपटवाडी येथील 65 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप सहयोग फाउंडेशनच्या वतीनं आमदार बाबाजी काळे यांच्या हस्ते करण्यात आलं।
रोहकल तालुका खेड येथील जमीन गायरान गट क्रमांक 220 मधील क्षेत्र म्हाडा पुणे यांना जिल्हाधिकारी पुणे यांनी आगाऊ ताबा देण्याचा निर्णय घेतला। यावरून रोहकल गावच्या सरपंच प्रमिला काचोळे, पिंपरी खुर्द गोनवडी गावचे सरपंच वैशाली काळे आणि ग्रामस्थ यांच्या शिष्टमंडळानं खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांची भेट घेऊन ग्रामस्थ आणि ठाकर समाजाला बेघर करण्याच्या निर्णयावर अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी केली आहे। याबाबतचे निवेदन सुद्धा त्यांनी दिले आहे। खेड तालुक्यातील पश्चिम भागात अनेक ठिकाणी भात लावणीची कामे सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे। सर्वच कुटुंबे पश्चिम पट्ट्यात भात शेतीच्या कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। खेड तालुक्याच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतोय, त्यामुळे त्या भागातील पावसाळी पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी तालुक्यासह जिल्ह्यातून नागरिक या भागाला आवर्जून भेट देत आहेत। खेड तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भाग असलेला वांद्रे परिसर पर्यटन स्थळाच्या रूपानं विकसित झालाय। याच परिसराच्या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी काम करणारे माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना काय सांगितलंय ते पाहूया। नमस्कार। पुणे लाईव्हच्या सर्व श्रोत्यांना या निमित्ताने मी सांगू इच्छितो की खेड तालुक्यातलं वांद्रा हे पश्चिम पट्ट्यातलं सह्याद्रीच्या रांगेतलं शेवटचं गाव। इथून नंतर कोकण सुरू होतं। इथं प्रचंड पाऊस पडतो। मोठं वनक्षेत्र या ठिकाणी आहे। निसर्ग संपदा मुबलक आहे। वांद्र्याची पदरवाडी आहे। या पदरवाडीमध्ये पुणे जिल्हा परिषदेने एक पाझर तलाव बांधलेला होता। या पाझर तलावाची मी माहिती घेतल्यानंतर लक्षात आलं की इथं चांगलं पर्यटन स्थळ खंडाळा लोणावळ्याच्या भूषणाप्रमाणे होऊ शकतं आणि मग आमच्या सगळ्या अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी हा प्रकल्प केलेला आहे। तो कुटुंबासाठी आहे, सुरक्षित असावा म्हणून थोडंसं त्याच्यामध्ये जागा सांडव्याची वाढवली। एका वेळी या ठिकाणी 700-800 लोक आनंद घेऊ शकतील, वर्षविहार करू शकतील, पाण्यात खेळू शकतील, अशा प्रकारे हे ठिकाण बनवलेलं आहे। भविष्यात या ठिकाणी अजून चेंजिंग रूम असतील, सुलभ शौचालय असेल, वेटिंग शेड असेल, अशा सुविधा नव्यानं आम्ही जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर देखील केलेल्या आहेत। त्याची कामं सुरू होतील। मला अपेक्षा की गेल्या वर्षी पहिल्याच वर्षी 25,000 पर्यटकांनी भेट दिली। यावर्षी 50,000 पर्यटक पुढच्या 2 महिन्यामध्ये भेट देतील अशा अपेक्षा आहे। पर्यटकांना आमची एवढीच विनंती आहे की इथली सुरक्षिततेची काळजी घ्या, स्वच्छता पाळा। हा सगळा वन खात्याचा परिसर आहे। वनांचं संरक्षण करणं ही आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि म्हणून आज याचा आनंद आहे की मोठ्या प्रमाणावरती सहकुटुंब लोक आलेले आहेत, लहान मुलं पाण्यात खेळत आहेत, महिला भगिनी आमच्या आलेल्या आहेत आणि त्यामुळं कुटुंबासाठी एक आनंदाचं वातावरण या पर्यटन स्थळाच्या निमित्तानं निर्माण झाले नाही। आता या प्रकल्पाचं आहे 2रंच वर्ष आहे। आम्ही त्यासाठी पाझर तलावात एंट्री होऊ नये म्हणून संरक्षण कठडे लावलेत। जिथं पाणी खाली उतरते तिथेही संरक्षण कठडे लावलेत। चारी बाजूनी हे बंदिस्त करायचा प्रयत्न आहे। तरी देखील कधी हौसी पर्यटक आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, परंतु अजून त्याला सुरक्षा वाढवण्याचा आमचा प्रयत्न आहे। आपल्या माध्यमातून सगळ्या पर्यटकांना विनंती आहे की आपल्या जीवाची काळजी आपण घेतली पाहिजे। सेल्फी काढत असताना, आनंद घेत असताना, पर्यटन करत असताना आपला जीव देखील महत्त्वाचा आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी सुरक्षेची काळजी घ्यावी। आम्ही देखील भविष्यात अधिक उपाययोजना याच्यामध्ये करणार आहोत। खेड तालुका पोलीस पाटील संघटनेची नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे। निवडलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे: अध्यक्ष दीपक पावडे, उपाध्यक्ष अनिल शिंदे, राजू नाणेकर, संतोष शुबाळे, कार्याध्यक्ष रवींद्र कडलग, सचिन मरगज, सचिव गौतम लोखंडे, सहसचिव मंगेश कोळेकर, कोषाध्यक्ष भानुदास नितनवरे आदींची निवड करण्यात आली आहे। भाजप चाकण मंडळ यांच्या वतीनं चाकण वाहतूक शाखेतील पोलीस आणि ट्रॅफिक वॉर्डन यांना पावसाळी रेनकोटचं वाटप करण्यात आल्याची माहिती चाकण मंडळ अध्यक्ष भगवान मेदनकर यांनी दिली आहे।
शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं चाकण येथील पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात अनेक महिलांनी पक्षात प्रवेश केला असल्याची माहिती पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान पोखरकर यांनी दिली आहे. शालेय जीवनात इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या निर्णयाविरोधात चाकणमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं. माणिक चौक चाकण येथे रविवारी 29 जून रोजी हिंदी भाषेच्या सक्ती करणाऱ्या GRची होळी करून निषेध करण्यात आला. यावेळी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाराष्ट्रात मराठीला अधिकृत भाषेचा दर्जा असून तिचा अपमान कोणत्याही स्वरूपात खपवून घेतला जाणार नाही असा इशारा देत आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी पदाधिकाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला. इयत्ता पहिलीपासून तर 5वी पर्यंत लहान मुलांच्यावर परिणाम होईल अशा मुलांच्यावर हिंदी सक्तीची करण्याचा जो GR काढलाय त्याचा प्रथमतः खेड तालुका शिवसेनेच्या वतीने जाहीर अशा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करतो. आणि निषेध व्यक्त करत असताना खरं तर 1ली ते 5वी हे जे वय आहे ते संस्कारक्षम वय आहे. या वयामध्ये मुलं आपल्या आयुष्याच्या सगळ्या गोष्टीची जडणघडण करत असतात. त्या ठिकाणाहून आपण आई म्हणजे पहिल्यांदा भाषा शिकत असतो, बोलणं शिकत असतो, तोडकं मोडकं संस्कार शिकत असतो. आणि संस्कारक्षम वय जे असतं त्याच्यावर आपल्या स्वतःची मातृभाषा म्हणजे मराठी भाषा ही जी बिंबणं गरजेची असते. खर तर मराठी ही मातृभाषा ही हजारो वर्षाची आपली मातृभाषा आहे. हिंदी भाषा ही फक्त 700-800 वर्षापासूनची आहे. 3 ते 4,000 वर्षापूर्वीची ही मराठी मातृभाषा हा तुमचा आमचा स्वाभिमान आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी ही बोललीच गेली पाहिजे कारण ती आमची मातृभाषा आहे. आपण आपल्या घरामध्ये जगत असताना आपण आपल्या आईला जशी आपली आई म्हणतो, शेजारच्यांना देखील आईचा दर्जा देतो, परंतु आई म्हणून प्रथम दर्जा देत नाही. तसं हिंदी बोला, इतर भाषा बोला, बोलण्याला काही नाही, परंतु जो संस्कार होण्याचा कालावधी आहे त्या कालावधीमध्ये हिंदी त्यावर सक्ती न करता मातृभाषा मराठी ही सक्तीची असली पाहिजे. आणि त्यावेळेस इतर भाषांना ज्यावेळेस सक्ती केली जाते ओघानेच मराठी भाषेला हा दुय्यम दर्जा बनवण्याचं काम हे महाराष्ट्रातलं आताचं सरकार करतंय. ही सक्ती का? खरं तर बाहेरच्या राज्यामध्ये कुठंच हिंदी सक्तीची नाही. केंद्र सरकारने ह्या राज्यातल्या आपल्या सरकारला हिंदी सक्ती करावी असंही बोललेलं नाही. बाकीच्या राज्यामध्ये गेलो आपण जर मराठीत बोलायला गेलो तर ती लोक आपल्या संग मराठीत पण बोलत नाही, आपल्याला त्यांच्याबरोबर बोलावं लागतं. ठीक आहे, आपण समजू शकतो इतर राज्यापेक्षा महाराष्ट्र हा सदन राज्य आहे, सुजलाम सुफलाम राज्य आहे. बाहेरच्या राज्यातली लोक आपल्या राज्यात येऊन राहिलेत, परप्रांतीय आपल्याकडे राहिलेत. आपलं राज्य हे पहिल्यापासून प्रेमळ आहे, सगळ्यांच्या परोपकारी आहे, सगळ्यांना या ठिकाणी राहण्याची मुभा आहे. त्यांचं आपण स्वागत केलंय, त्यांच्या बरोबर आपण बोलताना वगैरे हिंदी बोलतो इथपर्यंत ठीक आहे. पण आपली लोकही अनेक गोष्टीच्या चुका करतात. पुढच्याला मराठी जरी येत असेल तर त्या ठिकाणी हिंदी बोलण्याची भाषा तयारी करतात. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपल्याला आपल्या स्वतःच्या मातृभाषेबद्दल पहिल्यांदा प्रेम असलं पाहिजे, स्वाभिमान असला पाहिजे, त्याबद्दलची आत्मीयता असली पाहिजे. खरं तर हिंदीला तो दर्जा देऊन सक्तीची गोष्टी करून तो दर्जा वाढवण्याचं काम हे सरकार करतंय. कळत न कळत ते पाप तुम्ही करताय. हे पाप महाराष्ट्रामध्ये कदापि शक्य नाही, सहन करणार नाही. अशा पद्धतीने शिवसेनेची भूमिका या ठिकाणी घेऊन आम्ही सर्व मंडळी उभं राहिलो आहोत. या निमित्तानं मला हेच म्हणायचंय, बाहेरच्या देशामध्ये आपण गेलो, बाहेरच्या देशामध्ये गेल्यानंतर आपण म्हणू शकतो की तुमची मातृभाषा आहे, तुमची मातृभूमी आहे, तिला तुम्ही स्वतःची मातृभूमी म्हणा. परंतु आपण त्यांना असं म्हणतो का की आमच्या मातृभाषेला आमच्या मातृभूमीला तुम्ही आपली मातृभूमी म्हणा?
जर आपण दुसऱ्याला मिळत नाही तर आमच्यावर दुसऱ्या भाषेची शक्ती का? आमच्या सगळ्यांवर आमच्या महाराष्ट्राचा कणानुकण फक्त मराठी होतो, मराठी वावरतो आणि मराठी माणूस म्हणूनच जगतो. हे सगळं माहीत असताना सुद्धा फक्त मराठी किंवा महाराष्ट्राची खेळायचे, महाराष्ट्र खिळखिळा करायचे आणि महाराष्ट्र कुठेतरी जोडायचे. अनेक प्रांत, अनेक लोक, विविध भाषा अगोदर महाराष्ट्र सांभाळतात ना, महाराष्ट्र त्याची पोट भरतोय ना. मग आता मी तमिळ भाषा जात नाही, कर्नाटकामध्ये कर्नाटक तिथं म्हणाला हिंदी करा ठरवलं नाही होऊ शकत, कारण तिथं तुम्हाला उभा राहायला सुद्धा जागा मिळणार नाही. मात्र असेल जर तुम्ही कधी तयार दिला तर इतर राष्ट्रांमध्ये तुम्हाला कोणी विचारणार सुद्धा नाही. परंतु मराठी माणसाला महाराष्ट्रावर घालण्यासाठी तुम्ही माननीय पक्षप्रमुख उद्धव साहेबांचं ठाकरे सरकार पाडलं. कारण तुम्हाला ही महाराष्ट्राची मातृभूमी नव्हे तर ती मुंबई तुम्हाला कुठेतरी जोडायची आहे. ती मुंबईला 10 चक्र 10 नावं उडायची. मुंबईला असा मराठी माणूस तुम्हाला स्पर्श करायचंय, त्याला तुम्हाला बोलका करायचंय, त्याला तुम्हाला जगून द्यायचं नाहीये. की आपली मराठी जर जिवंत राहिली नाही तर उद्याच्या काळामध्ये जास्त दिवस नाही, अजून 5 वर्षाने इथला प्रत्येक माणूस, प्रत्येक मुलं ही हिंदी बोलतील, मराठी गायब होईल. आणि मग आपली उद्याची पिढी आपल्याला विचारेल, अरे मराठी सुद्धा भाषा होती, गेली कुठं? आणि म्हणून आजचा जागेवा या सरकारला जाब विचारण्यासाठी आज ही प्राथमिक स्वरूपामध्ये शिवसेना खेड तालुका उद्धव बाळासाहेब ठाकरे हे निषेध करण्यासाठी काही संख्येमध्ये आम्ही उपस्थित आहेत. उद्याच्या काळामध्ये जर सरकारने असेच घोटाळे करीत राहिले तर या महाराष्ट्रामध्ये मोठं जनांदोलन उभं राहील. येत्या 5 तारखेला मुंबईमधील महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्याबरोबर मनसेचे अध्यक्ष माननीय रावसाहेब ठाकरे हे दोघे बंधू मराठीच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे. आणि म्हणून गावागावांच्या शिक्षणिकांनो, गावागावामधली मराठी माणसांनो, तरुणांनो, मला आव्हान करतोय, या संघर्षामध्ये सामील व्हा. आज नाही तर कधीच नाही. आपण जर शांत राहिलो, मी कायम भाषणामध्ये सांगायचं शिवाजीराव, पूर्वी जर एखादा जर माणूस बोलायला लागला तर ऐकणारी मात्र फेकून उठायची. पण आता परिस्थिती सुधारणा बदललेली आहे. बोलणारा किती बोलला, फार वरडून गेला तरी ऐकणारा मात्र शांतच आहे. जोपर्यंत ही प्रवृत्ती बदलत नाही, जोपर्यंत आपल्यामध्ये या महाराष्ट्राच्या मातीचे पराक्रम, क्रांती आणि या मातीमध्ये ज्यांनी या देशासाठी, या महाराष्ट्रासाठी रक्ताची, जीवाची आहुती दिलेली आहे, तोपर्यंत त्याच्यातला महाराष्ट्राचा मर्दपणा आपल्यामध्ये येणार नाही. आणि म्हणून बांधवांनो आणि भगिनींनो, ज्यावेळेस संभाजी राजांना औरंगजेबने मारला गेला त्यावेळेस घराघरातल्या रणरागिणी स्त्रियांनी हातामध्ये तलवारी घेतल्या. त्यावेळेस म्हणायचं की गवताची भाले झाले. आणि म्हणून याचा अर्थ असा आहे, गवताचे भाले झाले म्हणजे घराघरामध्ये तलवार उभी केली, घराघरामध्ये लढा उभा केला. आज ही वेळ मराठी माणसावर आणि या महाराष्ट्रावर आलेली आहे. त्यामुळं कुठल्याही पक्षाचा असू द्या, तुम्ही कुठल्याही पक्षाचं काम करा, पण या महाराष्ट्रासाठी, या मराठीसाठी एकत्र या. काही युती सरकारमध्ये कार्यकर्ते असतील त्यांना मी आवाहन करतोय, असू द्या, तुमचं सरकार हे महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी सरकार आहे. या महाराष्ट्राची भाषा संपवण्याचं काम त्यांचं नाहीये आणि भाषा ही संपणार नाही. धन्यवाद. आपण पाहत होतात पुणे लाईव्ह न्यूज. भेटूयात उद्याच्या बातमीपत्रात.